नमस्कार. जानकी ऐश्वर्याने आता शर्वरीचा सगळा भूतकाळ खणून काढलेला असतो. कशा प्रकारे तिने विक्रांत आणि नानांना मारलेलं असतं हे सुद्धा तिला समजलेलं असतं. त्यामुळे जानकी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी, मी तुला सांगत होते त्या शर्वरीवरती विश्वास ठेवू नकोस. बघितलंस ना, तिनेच आपला घात केला. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, पण तिला माहिती नाही त्यांनी काय चूक केली ती. आता मात्र त्यांचे दिवस भरलेले आहेत आणि त्यांना लवकरच शिक्षा मिळणार. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी, तू काय करायचं ठरवलंयस? त्यावेळेला जानकी बोलते, तू काळजी करू नकोस ऐश्वर्या, मी सांगते ना तसं फक्त कर. शर्वरी वंशना कसं एक्सपोज करायचं ते मला चांगलंच माहितीये. शर्वरी वंशनच्या बेडरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसव आणि मग आपण घरातल्यांना हे सगळं काही बाहेर बसून दाखवूया. नक्कीच शर्वरी वंश आता बिथरले असणार, कारण त्यांना तो मोबाईल सापडत नाहीये. त्या खूपच घाबरल्या असतील आणि म्हणूनच त्या राहुलशी काही ना काहीतरी या गोष्टींबद्दल बोलणार. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, वाह, मस्त एकदम प्लॅन आहे, पण सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा तरी कधी? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता आपण सगळ्या बाहेर जाऊया एकत्र. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, मी थांबते ना, माझं डोकं दुखतंय असं सांगते. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, नाही ऐश्वर्या, प्रत्येक वेळेला जर का तू असंच सोंग करत राहिलीस तर नक्कीच शर्वरी वंशांना डाऊट येईल आणि शर्वरी वंश खूपच चिडतील. असं करायला नको. असं जर का आपण केलं ना तर त्यांना आपल्याबद्दल नको ती शंका निर्माण होईल आणि ते आपल्यासाठी घातक होऊ शकतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अवंतिका बरोबर बोलतेय, म्हणून आपण सगळ्यांनी बाहेर जायचं आणि हे काम फक्त आणि फक्त माझ्या विश्वासातील माणूस करेल. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजण बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळेला जानकीच्या विश्वासातील माणूस जाऊन शर्वरीच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावतो आणि त्याने जानकीला फोन केलेला असतो की जानकी ताई, तुमचं काम झालंय. तेव्हा जानकी बोलते, तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही, पण खरंच खरंच थँक्यू. आणि लगेच जानकीने फोन ठेवलेला असतो. तर इकडे शर्वरी राहुलला म्हणत असते, आज तर मला खात्रीच पटली, या तिघीही घरात राहत असतील ना ते अशाच राहत असतील. ऐश्वर्याचं डोकं दुखत होतं म्हणूनच जानकी वहिनी तिच्या सोबत थांबली असणार. आणि अवंतिकाचा तर आता आपण काही बोलूच शकत नाही. आणि खरं सांगू का, आज माझा विश्वासच बसला, कारण जानकी वहिनी, ऐश्वर्या आणि अवंतिका तिघी आपल्या सोबत आहेत, म्हणजे त्यांचा आपल्यावरती अविश्वास नाही आहे. तेव्हा राहुल बोलतो, हे बघ शर्वरी, नको त्या भ्रमात राहू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, आईस्क्रीम आवडला का? तेव्हा शर्वरी बोलते, हो, मस्त होता. त्यावेळेला जानकी बोलते, मग आता निघूया का आपण घरात, की अजून थोडा वेळ बसूया? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाही नाही, मला खूप झोप आलीये, मी तुला मगाशीच बोलणार होती. तेव्हा जानकी बोलते, चला तर मग. आणि तसंही आई, पाऊस खूपच पडतोय, या थंड वातावरणात तुम्हाला काही गोष्टी सहन होणार नाही. तेव्हा सुमित्रा बोलते, अगं जानकी, किती किती काळजी घेणार आहेस माझी? त्यावेळेला जानकी बोलते, आई, मी कायमच आपल्या कुटुंबाची काळजी घेणार. कोणतंही संकट येणार असेल तर मी ढाल बनून दरवाजात उभं राहून ते संकट बाहेरच्या बाहेर परतवून लावीन, पण माझ्या घराजवळ ते संकट येऊ सुद्धा देणार नाही. आणि जर का तसं कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्या नांग्या ठेचेन. तेव्हा मात्र शर्वरी राहुलकडे बघत असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी, ऐश्वर्या सगळेजण घरी आलेले असतात. त्यावेळेला ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी, काम झालंय? त्यावेळेला जानकी बोलते, हो, काम झालंय, आता कोणतीही काळजी करायची गरज नाही. इकडे राहुल आणि शर्वरी त्यांच्या बेडरूम मध्ये गेलेले असतात. त्याच वेळेला राहुल शर्वरीला बोलतो, शर्वरी, शर्वरी, काय चाललंय तुझं? अगं तुला कळतंय का, तू स्वतःच्याच पायावर स्वतःच्या हाताने धोंडा पाडून घेतेस. शर्वरी, अगं असं करू नकोस, नाहीतर नको ते होईल. त्यावेळेला शर्वरी बोलते, राहुल, अरे एवढं सगळं केलं मी, स्वतःच्या बापाला मारलं, एवढंच काय तर स्वतःच्या नवऱ्याचा सुद्धा मी कायमचा पत्ता कट केला, त्याचा सुद्धा खून केला, बघितलंस ना, आणि कोणालाही काही कळू दिलं नाही. प्लीज प्लीज समजून घे राहुल. अरे तू नको काळजी करूस. त्यावेळेला राहुल बोलतो, असं तुला वाटतंय, पण एकच सांगेन, तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस.
आणि त्याचमुळे तुझी ही अवस्था झालीये. त्यावेळेला शर्वरी बोलते, राहुलनी काही चुकीचं वागत नाही आणि मला माझ्या चुका दाखवलेल्या आवडतच नाही. खरं सांगू का राहुल, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या चुका दाखवायची? त्यावेळेला राहुल बोलतो, हे बघ शर्वरी, विक्रांतचा सुद्धा खून करताना मी तुला सांगितलं होतं नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस, पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास ना. शर्वरी, ती जानकी खूपच हुशार आहे, चालाक आहे, पण शर्वरीला मात्र या गोष्टीचा पत्ताच नसतो की बाहेर सगळं काही अगदी जानकी सगळ्यांना दाखवत असते. सुमित्रा जेव्हा हे सर्व ऐकते तेव्हा सुमित्राला मात्र खूपच मोठा धक्का बसतो आणि ती अचानकपणे खाली बसते. त्यावेळेला जानकी सुमित्रा जवळ जाते आणि सुमित्राला बोलते, आई आई तुम्ही शांत व्हा. आई, मला कळतंय तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय, पण यातून तुम्हाला सावरायचं आहे आई. तुम्ही जर का यातून सावरलात तर बरं होईल. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी जानकी अगं हे सर्व काय आहे? जानकी, शरयू शरयू एवढी एवढी धूळ फेकू शकते आपल्या डोळ्यात? जानकी अगं, लेकीच्या प्रेमापुढे मी खूपच खूपच हतबल झाले होते. असं वाटत होतं की माझ्या लेकीला सर्व काही मिळावं, पण माझ्या लेकीनेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ज्या बापाने स्वतःच्या हाताने तिला लहानाचं मोठं केलं, तिची सगळी स्वप्न पूर्ण केली, एवढंच काय अगं, प्रत्येक वेळेला ती जे काही मागत होती ते तिच्या अगदी समोर होतं आणि त्या बापाला तिला मारताना काहीच कसं वाटलं नसेल. जानकी, मला कल्पना करवत नाहीये ग, नानांना जेव्हा हे सगळं बघावं लागलं असेल तेव्हा तेव्हा त्यांच्या काळजाला किती किती त्रास झाला असेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, आई आई शांत व्हा. आई, या सर्व गोष्टी कळतायत पण आपण काहीच करू शकत नाही. आई प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, नाही, आता मात्र मी शांत नाही राहू शकत. त्यावेळेला सुमित्राला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच सुमित्रा तावा तावा शर्वरीच्या खोलीमध्ये जाते आणि दरवाजा जोरात लटकत शर्वरी आणि राहुल एकत्र असतात. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई काय झालं, कळत नाही का? नवरा बायकोच्या रूम मध्ये कसं यायचं ते? त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते, गप्प बस मूर्ख मुली. अगं, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही आतापर्यंत सहन करत होतो, पण आता नाही या, आता मात्र इथल्या इथं निघून जायचं. शर्वरी अगं, मला तुझी लाज वाटते, लाज. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, काय झालंय आई? आई, तू असा विचारच का करतेस? आई प्लीज, तू असा विचार करू नकोस. आई प्लीज प्लीज समजून घे ना. आई, काय झालंय मला सांगशील का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, आई बोल. अगं, तू बोलल्याशिवाय मला कळणार आहे का की काय झालंय ते? आई प्लीज सांगशील का मला? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, बस शर्वरी, तुझे दिवस भरलेत. शर्वरी, आता मात्र तू संपल्यात जमा आहेस. का असं वागतेस तू? असं वागून तुला काय मिळतंय शर्वरी, बोल. त्यावेळेला शर्वरी बोलते, काय झालंय काय? त्यावेळेला ती मात्र सटासट शर्वरीच्या कानाखाली मारते आणि शर्वरीला बोलते, आता ही नाटकं बंद करा. आणि तिला फरफटत फरफटत बाहेर घेऊन येते आणि तिला फरफटत बाहेर आणल्यानंतर जोरात ढकलून देते आणि समोरच सगळं काही शर्वरीला दिसतं. शर्वरी स्वतःच्या तोंडाने राहुल जवळ जो काही कबुली जबाब देत असते तो या सर्वांनी ऐकलेला असतो. त्यावेळेला सुमित्रा खूप चिडते आणि शर्वरीला लाथेने तुडवते आणि शर्वरीला बोलते, लाज वाटते मला, लाज. एवढ्या खालच्या थराला तू उतरलीस? शर्वरी, असं तू का केलंस? तुला असं करायची गरजच काय होती? त्यावेळेला शर्वरी बोलते, पुरे, मी असं काही एक केलेलं नाहीये आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते घडेल. आणि खरं सांगू का आई, आई तू उगाचच या गोष्टींवरती विश्वास ठेवतेस. त्यावेळेला जानकी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली शर्वरीच्या लगावते आणि शर्वरीला बोलते, नाटकं बंद करा शरयू वंश. अहो, किती खालच्या थराला जाणार आहात तुम्ही? शरयू वंश, खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय.
आणि प्लीज या सर्व गोष्टी आता इथल्या इथे थांबवल्यात ना तर बरंच होईल, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, हे सर्व जानकी वहिनी तू केलंस ना? हे सर्व तुला करायची जानकी वहिनी गरजच काय होती? मुळात असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला जानकी बोलते, लाज तर मला तुमची वाटतेय. तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? स्वतःच्या वडिलांचा खून केला तुम्ही, स्वतःच्या वडिलांचा. त्यांना मारताना त्यांना त्यांना जो त्रास झाला असेल तो सोडा, पण तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, नाही वाटलं मला काही. कारण नानांना कुठे त्यांच्या लेकीची काळजी होती? त्यांना तर असंच वाटत होतं की या मुलीला जन्म उगाचच दिला. हिला जर का जन्म दिला नसता तर बरं झालं असतं, असं नको नको ते मला सुनावत होते. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, मग काय करणार होते नाना? तुझी काय आरती ओवाळणार होते का? की तुला समजून घेणार होते? शर्वरी, तू आमच्याकडून अपेक्षा करतेस, पण जरा तरी विचार कर आम्ही कसं वागायचं ते. त्यावेळेला शर्वरी मात्र खूपच चिडते. आणि त्याच वेळेला जानकी शर्वरीचं गाल जोरात आवळत बोलते, शर्वरी वंश, खूपच खालच्या थराला जाऊन वागलात. आज जे काही वागलात ना शर्वरी वंश, ते तुम्ही चुकीचं वागलात आणि आता मात्र तुमची रवानगी जेलमध्येच होणार. सुमित्रा शर्वरी जवळ जाते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी, अगं तुला कितीही मारलं, काहीही केलं तरी काही उपयोग नाही, कारण तुला गोष्टींचा पश्चातापच होत नाहीये. आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. सारंग सौमित्र बोलतात, का का शर्यू असं का वागलीस? तुला असं वागायची गरज काय होती? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस आता मात्र मला काही एक ऐकायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी मला दोषी ठरवलंच आहे ना, तुमच्या समोर सत्य आलंय ना, मला काही एक फरक पडत नाही. मला जे पाहिजे होतं ते मी मिळवणारच. हे बघ हे जानकी, माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी कर आणि तुझ्या कुटुंबाला घे आणि इथून चालतं पड. तेव्हा ऋषिकेश बोलतो, बस झालं, बस झालं शर्यू, मी काही बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की मला काही कळतच नाही. शर्यू, अगं मला लाज वाटते, लाज. जानकीने पहिल्यांदाच मला सांगितलेलं की तू काहीतरी केलंयस, पण मी विश्वास ठेवला नाही. पण शर्यू, आज मात्र तू खालच्या थराला जाऊन वागलीस. का शर्यू, का एवढ्या खालच्या थराला जाऊन वागायची गरजच काय होती? शर्यू, आज तुझ्यामुळे नको त्या संकटांना आम्हाला सामोरं जावं लागतं. शर्यू, अगं तू नानांना मारलंस. काय मिळालं तुला नानांना मारून? आणि तू आमची फसवणूक केलीस. त्यावेळेला सौमित्र बोलतो, मी सांगत होतो ना, शर्वरी जे काही वागते ते चुकीचं वागतेय आणि हा राहुल सुद्धा तिला फितवत आहे. त्यावेळेला राहुल बोलतो, एक मिनिट, मी काही तिला फितवलेलं वगैरे नाही. हे सगळं कारस्थान या शर्वरीचंच आहे आणि हे सगळं कारस्थान या शर्वरीनेच घडवून आणलं. नानांना विक्रांतला शर्वरीने मारलं. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हो मीच मारलं. काय करणार आहात? आणि ऋषिकेश दादा, तू मोठे गोडवे गाऊ नकोस की तू माझ्याशी चांगलं वागतोस म्हणून. ऋषिकेश दादा, स्वतःच्या मनाला विचार, तू किती खालच्या थराला जाऊन माझ्याशी वागलायस. आणि आता मात्र मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंशाहो, बस करा, स्वतःच्या भावाला तरी सोडा. हे सर्व वागून तुम्हाला काय मिळतंय शर्वरी वंश? अहो जरा सुद्धा तुम्ही विचार करत नाही आहात. त्यावेळेला शर्वरी बोलते, हे सर्व तुझ्यामुळे झालंय. माझ्या भावांच्या मनातून तू मला उतरवतेस आणि कायम ऋषिकेश दादा तुझ्याच तालावरती नसतो. का असं? प्रत्येक वेळेला मी हे सर्व का सहन करायचं? पण आता मात्र मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. हो, मी नानांना मारलं, त्या विक्रांतला सुद्धा मारलं, कारण मला माझं भविष्य काहीच दिसत नव्हतं म्हणून. मला राहुलशी लग्न करायचं होतं, पण तो विक्रांत मध्ये मध्ये येत होता, चोंबडेपणा करत होता आणि त्यांनी नानांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला ना, त्यासाठी मला त्याला मारावं लागलं. आणि खरं सांगू का, मी मुद्दामून नानांना नाही मारलं, तर मी ठरवूनच नानांना मारलं. तेव्हा लगेच ऋषिकेश सटकन अशी तिच्या कानाखाली मारतो आणि तिला बोलतो, बस आता कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. शर्यू, तुझी ही नाटकं आता बंद कर, कारण तुझ्या या नाटकांचा त्रास व्हायला लागला. एवढ्या खालच्या थराला वागलीस, पण त्याच्याबद्दल तुझ्या मनात गिल्ट अजिबातच नाहीये. शर्यू, अगं कधीतरी विचार कर, कधीतरी. त्यावेळेला शर्वरी बोलते, पुरे
आता मला या विषयावर वादच घालायचा नाही. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी तुला जी काही शिक्षा करायची आहे ती कर. जानकी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. जानकी प्लीज प्लीज लवकरात लवकर या मुलीला माझ्या डोळ्यासमोरून बाजूला कर. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, ऋषिकेश तुम्ही शांत राहा. ऋषिकेश, शर्वरी वंशनचा खेळ तर खल्लास झालाय. मी आज तुमच्या समोर सगळं काही आणलंय, पण शर्वरी वंश स्वतःहून कबूल होणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, कितीही काही झालं तरी या शर्वरी वंशांना आपण त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र शर्वरीची खूपच चिडचिड होते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जानकी ऐश्वर्याचा प्लॅन यशस्वी झालाय का? खरोखर शर्वरी कायमची स्वतःच सत्य कबूल करून गजाआड जाईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.